अथ श्री साई सच्चरित अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी मंगलाचरण. जाहले देवता कुलगुरु वंदन. साई चरित्र बीज पेरून आता प्रयोजन आरंभू. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन. अतिसंकलित करू विवेचन. जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन. आयासे वीण घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम. करूनी गोधूम पेषणोपक्रम. केला महामारीचा उपशम. आश्चर्य परम ग्रामस्था. ऐशा साईंच्या अगाध लीला. श्रवण करिता आनंद झाला. तोच या काव्यरूपे प्रकटला. बाहेर उतटला प्रेमपूर. म्हणून साईंचे धन्यवाद. वाटले यथामती करावे विशद. होतील ते भक्तांसी बोधप्रद. पापापनोद होईल. तदर्थ हे साईंचे चरित्र. लिहू आदरिले अतिपवित्र. आरंभिले हे कथासत्र. इह परत्र सौख्यद. सन्मार्गदर्शक संतचरित्र. नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपा पात्र. तयान विचित्र काहीच. तरीही प्रार्थना श्रोतया लागी. वावे जी या आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी. कथा व्यासंगी निरत जो. चिरपरिचित जीवाचा मित्र. सहवास ज्याचा दिवस रात्र. त्याचे नमज रेखाटवे चित्र. संत चरित्र काय लिहू. जेथ माझे मज अंतरंग. ओळखू येईना यथा सांग. त्या म्या संतमनीचे तरंग. वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू जाता स्वरूप निर्धार. मुकावले जेथ वेदही चार. त्या तुझ्या रूपाचा विचार. कळेल साचार मज कैसा. स्वये आधी संत भावे. मग संता यथार्थ जाणावे. तेथ मी संतांसी काय वानावे. हे मज ठावे आधीच. सप्तसागरीचे पाणी. तयाची ही करवेल मापणी. आकाशासी घालवेल गवसणी. परीन आयणी संत येती. जाणे मनी मी एक पामर. परी बाबांचा प्रताप अनिवार. पाहोनी कुठे गावयाची लहर. तीही अनावर हो पाहे. जय जयाजी साई राया. दीन दुबळ्यांची विसाविया. अगाधन वर्णवे तुझी माया. करी कृपा या दासावरी. लहान तोंडी मोठा घास. तैसे हे होईल माझे साहस. होऊन देई माझा उपहास. वाटे हा इतिहास लिहावा. संत चरित्रे जे जे लिहिती. तयावरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती. धरावी भीती मग मी का. माझी ही मनी ही स्फूर्ती. चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जड मूढमती. निज कार्यपूर्ती ती जाणी. भक्त जी जी सेवा कल्पिती. संत स्वयेची करवून घेती. भक्त केवळ कारण निमित्ती. सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वये करवी. निज चरित्र मज मूर्खा करवी. तेणेची या कथेची थोरवी. गौरवी जे आदरे. साधु संत अथवा श्रीहरी. कोणा तेही धरून निज करी. आपुली कथा आपण करी. निज कर शिरी ठेवुनी. जैसी शके 1700 साली. महीपतीसी बुद्धी स्फुरली. साधु संताही सेवा घेतली. चरित्रे लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली. दासगणूच्या हस्ते घेतली. पुढील संत चरित्रे लिहविली. पावन झाली सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ. भक्त आणि संत लीलामृत. हे चार जैसे महिपती रचित. दासगणू कृत दोन तैसे. एकाचे नाव भक्त लीलामृत.
दुजयाचे ते संत कथामृत उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले. त्यातील भक्त लीलामृतात श्री साईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्याय त्रयीत. श्रोती ते तेथ वाचावे. तैशीची गोड ज्ञानकथा कथिती साई एका भक्ता. ती वाचावी संत कथामृता अध्याय 57 पहा. शिवाय साईंची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला अनुभवपूर्वक निववी जनाला अभंगपदाला गाऊन. यातची एक बाबांचे लेकरू जे तृषित चकोरा अमृत करू. वर्षले कथामृत प्रेम पडिभरू श्रोता ते सादरू सेवावे. दासगणूची स्फुट कविता तीही अत्यंत रसभरिता. आनंद देईल श्रोतया चित्ता लीला परिसता बाबांची. तैसेची गुर्जर जनांकरिता भक्त अमीदास भवानी मेथा यांनीही काही चमत्कार कथा अतिप्रेमळता लिहिल्या ती. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी साई प्रभा हे नाव ठेवुनी प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी कथा श्रेणी बाबांच्या. ऐस ऐशिया कथा असता या ग्रंथाची काय आवश्यकता. शंका येईल श्रोतया चित्ता निराकरणता आकर्णिजे. साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर. मी टिटवी तो रिता करणार घडणार हे कैसेनी. तैसे साईंचे चरित्र गहन अशक्य कधीही सांग वर्णन. म्हणून करवेल ते कथन तेणेची समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा शांतिदायक भवद वार्ता. श्रोतया देतील श्रवणोल्हासता चित्तस्थिरता निजभक्ता. कथा वदले परोपरीच्या व्यावहारिक उपदेशाच्या. तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या वर्माच्या निजकर्माच्या. अपौरुषेय श्रुतिविख्यात जैशा असंख्य आख्यायिका विश्रुत. तैशाची बाबा मधुर अर्थभरित अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान इतर सुखे तृणासमान. विरोनिजाय भूकतहान समाधान अंतरी. कोणासी व्हावी ब्रह्म सायुज्यता. अष्टांग योग प्रावीण्यता. समाधी सुख निर्भरता होईल कथा परिसता या. श्रवणार्थियांचे कर्मपाश तोडून टाकिती या कथा अशेष. बुद्धीसी देती सुप्रकाश निर्विशेष सुख सकला. तेणे मज स्फुरली वासना ऐशा सुसंग्राह्य कथा नाना. ओवूनी करावे माला ग्रथना हीच उपासना चांगली. कानी पडता 4 अक्षरे तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे. संपूर्ण कथा ऐकता सादरे भावार्थी उतरेल भवपार. माझी करोनिया लेखणी बाबाची गिरवितील माझा पाणी. मी तो केवळ निमित्ताला धणी अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहोनी लागला मनासी चाळा. बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन. तयासी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्य पावन घडावे. कोणा सभाग्याची या मना वाचावयाची होईल कामना. परमानंद होईल मना समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती माधवरावांचे कानावरती. घातली परी साशंक चित्ती कैसे मज प्रति साधे हे. वयासी उलटली वर्षे 60 बुद्धी ही नाठ वाहे सुनाट. अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची. ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ. इतरत्र होईल ती निरर्थ एतदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस राती वृत्तांत लिहावा आले चित्ती.
जयाच्या परिशीलने शांती मनासी विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार स्वानुभूतीचे अधिष्ठानावर बाबा उद्गारले वारंवार श्रोतया सादर करावे. बहुत वदले ज्ञानकथा अनेका लाविले भजनपंथा तयांचा संग्रह करावा पुरता होईल गाथा साईंचा. त्या त्या कथा जे सांगती सादर मने जे जे ऐकिती उभयांच्या मनसी विश्रांती पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखींच्या कथा भक्त विसरतील देहव्यथा तयांचे ध्यान मनन करिता भवनिर्मुक्तता आपैसी. श्री साई मुखींच्या वार्ता अमृता परिस रसभरिता परमानंद दाटेल परिसता काय मधुरता वानुमी. ऐशिया कथा जो अदांभिकता आढळेल मज गाता वर्णिता वाटे तया पदरज धुळी लोळता मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडण तैशीच शब्दा शब्दांची ठेवण परिसता तल्लीन श्रोतृगण सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकावया कान किंवा दर्शन घ्यावया नयन तैसेची मन होऊन या उन्मन सहज ध्यान लागावे. गुरुमाऊली माझी जननी कथिती तियेच्या कथा ज्या जनी ऐकी जेती वदनो वदनी सादर श्रवणी साठवू. त्या त्याची वारंवार आठवू साठवतील तितक्या साठवू प्रेमबंधनी त्या गाठवू मग लुटवू परस्पर. यात माझे काहीच नाही साईनाथांची प्रेरणाही ते जैसे वदवितील काही तैसे ते पाही मी वदे. मी वदे हाही अहंकार साईची स्वये सूत्रधार तोची वाचेचा प्रवर्तविणार तरी ते वदणार मी कोण. मी पण समर्पिता पायांवर सौख्य लाधेल अपरंपार सकळ सुखाचा संसार अहंकार गेलिया. ही वृत्ती उठाया अवसर बाबांसी विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर तयांचे कानावर घातली. तेची वेळी माधवरावांनी नाही तेथे दुसरे कोणी ऐसाची प्रसंग साधुनी बाबा लागून पुसियले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती आपुले चरित्र यथामती लिहावे ऐसे येते चित्ती आपुली अनुमती असलिया. मी तो केवळ भिकारी फिरतो भिक्षेसी दारोदारी ओली कोरडी भाजी भाकरी खाऊनी गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला कारण होईल उपहासाला ऐसे न म्हणा ह्या हिरियाला कोंदणी जडविला पाहिजे. असो आपुली अनुज्ञा काय लिहितील आपण असल्या सहाय किंवा लिहवितील आपुलेची पाय दूर अपाय दवडुनी. असता संतांची आशीर्वचने तैची उपक्रम ग्रंथरचने विना आपुल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेन. जाणोनी माझी या मनोगता कृपा उपजली साई समर्था म्हणती लहासील मनोरथा पायी म्या माथा ठेविला. दिधला मज उदीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्त वरद साई सकल धर्म विशारद भवापनोद भक्तांचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना साईंसी आली माझी करुणा. अधीर मनाच्या शांतवना धैर्य प्रदाना आदरिले. भावार्थ जाणोनी माझे मनीचा अनुज्ञापनी प्रवर्तली वाचा. कथा वार्तादी अनुभवांचा संग्रह साचा करावा. दफ्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय्य. तो तर केवळ निमित्त पाहे लिहावे माझे मीचिकी. माझी कथा मीच करावी भक्तेच्छा मीच पुरवावी. तयाने अहम वृत्ती जिरवावी निरवावी मी ममपदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण साह्य करी.
हे कथाच काय सर्वतोपरी तया घरी राबे मी. अहम वृत्ती जेव्हा मुरे तेव्हा तयाचा ठावही नुरे. मीच मग मीपणे संचरे माझ्या चिकरे लिहीन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले श्रवण मनन वा लेखन वहिले. ज्याचे त्याने चिते संपादिले त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दफ्तर ठेवा घरी दारी असा कुठेवा. वारंवार आठव ठेवा होईल विसावा जीवासी. करिता माझिया कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणि चिंतन. होईल मदभक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे. जेथे भक्ती श्रद्धान्वित तयाचा मी नित्यांकित. ये अर्थी न भावे शंकित इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिसता निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता. सहज स्वानुभव स्वानंदता सुखावस्था लाघेल. भक्तासी निजरूप ज्ञान जीव शिवा समाधान. लक्षेल अलक्ष्य निर्गुण चैतन्य घन प्रगटेल. ऐसे या मतकथांचे विंदान याहून काय पाहिजे आन. हेच श्रुतीचे ध्येय संपूर्ण भक्त संपन्न ये अर्थी. जेथे वादावादीची बुद्धी तेथे अविद्या माया समृद्धी. नाही तेथे स्वहित शुद्धी सदा दुर्बुद्धी कुतर्की. तो न आत्मज्ञानासी पात्र तयासी ग्रासी अज्ञान मात्र. नाही तयासी इह परत्र असुख सर्वत्र सर्वदा. नको स्वपक्ष स्थापन नको परपक्ष निराकरण. नको पक्षद्वयात्मक विवरण काय ते निष्कारण सायास. नको पक्षद्वयात्मक विवरण होता या शब्दांचे स्मरण. पूर्वी श्रोतया दिधले अभिवचन जाहली आठवण तयाची. मागा प्रथमाध्याय संपता वचन दिधलेसे की श्रोता. हेमाड नामकरण कथा आधी समस्ता सांगेन. कथेमध्ये ही आडकथा परिसता ठरेल युक्तायुक्तता. होईल जिज्ञासेची पूर्तता ही प्रेरकता साईंची. पुढे मग पूर्वानुसंधान होईल साई चरित्र निवेदन. म्हणून श्रोता करावे श्रवण दत्तावधान ते कथा. आता हा साई लीला ग्रंथ भक्त हेमाडपंत विरचित. ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत ते हे पंत कोण की. सहज आशंका श्रोतया मन करावया तज्जिज्ञासा शमन. कैसा आरंभ ह्या नामकरण व्हावे त्या श्रवण सादर. जन्मादारभ्य मरणावधी षोडश संस्कार देहा संबंधी. त्यातील एक नामकरण विधी